नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण भारतीय डाक विभाग भरती 2025 याबद्दल माहिती बघणार आहोत। यामध्ये मागे जी भरती निघाली होती पोस्ट ऑफिसची, त्याच्यात मार्कानुसार तुमची भरती होणार होती, म्हणजे मेरिट लिस्ट नुसार ज्याचे मार्क जास्त त्याचा नंबर लागणार होता। परंतु इथे मुलाखतद्वारे निवड होणार आहे आणि ही भरती नेमकी कुठे होणार आहे, कधी होणार आहे, त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीच्या अशी नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। तर इंडिया पोस्टमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे। भारतीय डाक विभागांतर्गत डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा यांच्या कामासंबंधी पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर कमीत कमी तुमचं 10वी उत्तीर्ण असलेलं गरजेचं आहे। नोकरी मिळवण्यासाठी ही मोठी संधी आहे आणि ह्या संधीचा पुरेपूर फायदा उमेदवारांनी घेतलाच पाहिजे, कारण भरतीची जाहिरात ही भारतीय डाक विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, भरतीबद्दलची आवश्यक माहिती ही आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर बघा, भरतीचा विभाग हा भारतीय डाक विभाग आहे, त्या अंतर्गतच ही भरती होणार आहे आणि भरतीचा प्रकार आहे इंडिया पोस्ट विभागात नोकरी मिळवण्याची ही तुम्हाला एक चांगली संधी आहे। पदाचे नाव आपण जाहिरातीमध्ये आहे, तर त्याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकतात। आणि इथे शैक्षणिक पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण असणार आहे। त्याचबरोबर अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे। ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे आणि वयोमर्यादा कमीत कमी तुमची 18 वर्ष पाहिजे, त्याचबरोबर 50 वर्षापर्यंत असले तरीही चालते। एज लिमिट 50 वर्ष आहे। पदाचे नाव आहे एजंट। इतर आवश्यक पात्रता, अर्जदारांनी केंद्र राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डाद्वारे घेतलेली 10वी परीक्षा उत्तीर्ण असावी। पात्रता, विमा उत्पादने विकण्याचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे। श्रेणी काय असणार आहे या पदाची, तर बेरोजगार, स्वयंरोजगार, युवक, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शाळा शिक्षक, ग्राम प्रधान आणि ग्रामपंचायत सदस्य। नोकरीचे ठिकाण मेन म्हणजे जॉब लोकेशन काय असणार आहे तुमचं, तर भारतीय डाक विभाग सांगली हे जॉब लोकेशन असणार आहे, सांगली। उमेदवारांची इथे थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे आणि दिलेल्या तारखेला, म्हणजे कोणती तारीख, तर 21 तारीख समथिंग, नाही 2 मिनटं मी चेकच करून घेते इथे, हां 21 मार्च रोजी इथं मुलाखत होणार आहे सकाळी 11 वाजता। तर त्या हिशोबाने तुम्हाला तिथे जायचं आहे। बघा, भरतीचा मुलाखतीचा पत्ता आहे प्रवर अधीक्षक डाकघर सांगली विभाग, सांगली 416416 हा असा ॲड्रेस आहे। सर्वांनी नोट करून घ्या आणि चांगली संधी आहे, उमेदवारांनी प्रयत्न करण्यात हरकत नाही। बघा, माहिती आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत।